हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जयपूरमधील जयगड हा किल्ला दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दलची जी माहिती मला माहिती आहे ना ती तुम्हाला सांगणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेल आणि तुम्हाला किल्ला पण बघायला मिळेल. तर चला, म्हणजे खूप गर्दी होती आणि इथे योगा डे आम्ही सेलिब्रेट करणार होतो. तर त्या सगळ्या गोष्टी मी इथे शूट नाही केल्या योगा करतानाच्या वगैरे, कारण की योगा करायचा होता. मोबाईल स्विच ऑफ करून साईडला ठेवायला सांगितलं होतं त्यांनी. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, प्रत्येक म्हणजे जिथे जिथे रिकामी जागा आहे तिथे तुम्हाला योगा मॅट्स दिसतील अंथरलेले, कारण की म्हणजे जितकी जागा आहे त्याच्यामध्ये आम्हाला मॅनेज करायचं होतं सगळं. त्यामुळं तर मॅनेजमेंट खूपच छान होती आणि इथे सगळे एका बाजूला एक जो पॅसेज आहे तिथे लेडीज होत्या आणि बाकी सगळीकडे जेंट्स होते. तर इतकं सुंदर वातावरण, म्हणजे काय सांगू तुम्हाला मी. इतकं छान वातावरण होतं. पहाटेची वेळ होती, सूर्याची हलकीशी किरणं पडलेली होती आणि त्यात आम्ही योगा करणार होतो. तर असा जो एक्सपिरियन्स मला करायला तिथे मिळाला ना त्या दिवशी मॉर्निंगला, तसा मी आत्तापर्यंत कधी केला नव्हता. कारण इतकं मस्त वाटत होतं, ते थंडगार वातावरण होतं. एकतर पावसाळ्याचे दिवस पण आहेत त्यामुळं एकदम असं गारवा पण होता आणि मस्त वाटत होतं. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्हाला इकडे दिसत असतील ईशा फाउंडेशनमधून त्या ट्रेनर आल्या आहेत. तर त्या कसं म्हणजे जितका वेळ शिल्लक होता त्याच्यामध्ये पण त्या योगाच करत होत्या. आणि इकडे हे योग नमस्कार म्हणतात ह्याला, जे ते दाखवत आहेत करून ना, तर ते योग नमस्कार होते. तर मीनवाईल मी मोबाईल स्विच ऑफ करून साईडला ठेवला होता, त्यामुळे तुम्हाला योगा कसे केले काय ते तर मी दाखवू शकत नाही. तर बघा, आम्ही निघालो होतो योगा वगैरे झाल्यानंतर. बाकी सगळे पण रिलॅक्स झाले होते आणि आम्ही निघालो होतो. तर हे असं होतं सगळं दृश्य, तुम्हाला मी दाखवले. त्यानंतर थोडासा हलका असा नाश्ता होता. सकाळी भरपेट असं काही खायचं नव्हतं, त्यामुळं मग तो नाश्ता केला आणि मग आम्ही निघालो एक्सप्लोअर करण्यासाठी जयगड. तर इतका जास्त वेळ नव्हता, कारण की आम्ही घरी मुलांना वगैरे ठेवून आलो होतो. अलाउड नव्हतं, फक्त आम्हालाच जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही दिलेल्या टायमिंगमध्ये फक्त जितकं जमेल तितकं बघून रिटर्न आलो होतो. तर तुम्हाला पण मी तितकंच दाखवते, पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी सांगेन. इकडे सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं. तर मग आम्ही पटपट आलो. सो आत्ता मी जिथे उभी आहे तो जयगड किल्ला आहे आणि त्याच्या समोर जो एक तलाव आणि त्याच्या शेजारचा जो किल्ला तो दिसतोय ना, तर तो किल्ला अमेर किल्ला आहे आणि त्याच्या साईडचा जो तलाव आहे त्याचं नाव मावता तलाव असं आहे. तर त्या अमेर किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी हा जयगड किल्ला बनवण्यात आला होता. तर इथे ना जयवन तोफ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात मोठी चाकांवरची तोफ जी आहे ती या किल्ल्यामध्ये आहे आणि जी समोर भिंत दिसते ना, ती भिंत पण जगामधली 3ऱ्या नंबरची सगळ्यात लांब अशी भिंत आहे. पायऱ्यांना लागून जी भिंत तुम्हाला दिसते ती, आणि ती जी भिंत, तो जो रस्ता पायऱ्यांचा आहे तो अमेर फोर्टला गेलेला आहे. आणि एक भुयारी मार्ग सुद्धा आहे जो अमेर फोर्टला जातो आणि म्हणजे असा टनल आहे खूप लांब असा. तर तो बघा, तो रस्ता आणि ती भिंत आहे जी जगातली 3ऱ्या नंबरची लांब भिंत जी आहे तर ती आहे. तिथून तुम्ही चालत सुद्धा या फोर्टमध्ये येऊ शकता. आत्ता जी माहिती मी तुम्हाला दिली आहे ती इन शॉर्ट दिली आहे. इन डिटेल जेव्हा मोठी सुट्टी काढणार ना त्यावेळेला जयपूर फिरायचंय त्यावेळेला नक्की देईन. तर या किल्ल्याच्या सगळ्यात टॉपला गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण पिंक सिटी दिसणार आहे. तर पिंक सिटीचं पूर्ण दृश्य तुम्हाला इथे दिसतं सगळ्यात टॉपला गेल्यानंतर. तर हे आहे जयपूर शहर. तर बघा किती दाट वस्तीचं शहर आहे. तर वरती इकडे पावसाचं वातावरण झालं होतं आणि आमचं काय फिरून होत नव्हतं. अरवली पर्वत रांगांच्या चिलका टीला या नावाचं, म्हणजे गरुडांची टेकडी असं म्हणतात त्याला, तिथे हा किल्ला जो आहे तो वसलेला आहे. तर किल्ल्याचं टायमिंग तर किल्ल्यामध्ये येण्यासाठी ओपनिंग टायमिंग आहे त्याचं 9 वाजता सकाळी आणि बंद होतो संध्याकाळी 6:30 वाजता. तर असं टायमिंग आहे. जेव्हा तुम्ही याल तेव्हा, आणि नक्की या, इकडं खूप सुंदर आहे. पण येताना एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही किल्ल्यावर येताना सकाळच्या वेळेमध्ये पोहोचणार किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये. दुपारी अजिबात येऊ नका, कारण भयानक गरमी आणि उष्णता आहे. सकाळची वेळ होती तरी पण चालून आम्हाला घाम फुटला होता. तुम्ही विचार करा, इतक्या पहाटेच्या वेळेत सुद्धा जर असं अवस्था असेल तर दुपारी काय अवस्था असेल. या किल्ल्यावर फिरूच शकणार नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेत अवॉइड करा आणि जेव्हा तुम्हाला यायचं असेल तेव्हा तुम्ही पहाटे किंवा संध्याकाळी अशा टायमिंगला चूज करा. तर तुम्हाला पूर्ण एक लुक दाखवते फोर्टचा.
तर हा असा आहे जयगड किल्ला आणि एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला या किल्ल्याची इन्फॉर्मेशन पण दिली आहे आणि तुम्हाला दाखवला पण आहे. तर डिटेलमध्ये पुन्हा कधीतरी बघूयात. पण आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. सो भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय बाय.